नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की 4 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024चे काही महत्त्वपूर्ण प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी हे फार उपयुक्त असे ठरणार आहेत। तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक आंतरधर्म समरसत्ता सप्ताह कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 1 ते 7 फेब्रुवारी रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य L1 यानाचे प्रक्षेपण हे कधी केले होते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, 4 पर्याय हे आपल्याला खाली दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 2 सप्टेंबर 2023। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी ऐतिहासिक तिसऱ्यांदा कोणाची एकमताने नियुक्तीही करण्यात आली होती? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, जय शहा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारताचे आदित्य L1 यान पोहोचलेल्या लॉंगरेंज पॉईंटचे पृथ्वीपासून अंतर हे किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 15 लाख। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, नुकतीच कोणत्या भारतीय राज्यात समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, गुजरात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, रघुराम अय्यर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीय राज्यात पोलिसांनी स्मार्ट पेट्रोलिंगसाठी स्वयंसंतुलित स्कूटर्सचा वापर सुरू केला? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, उत्तराखंड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, रॉयल कॅरिबियनने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूज ही ठरली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, आयकॉन ऑफ द सीज। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जागतिक बँकेचे नेतृत्व करणारे पहिले आशियाई कोण होते आणि नुकतेच वयाच्या 76व्या वर्षी हे त्यांचे निधन झाले? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, राणा तलवार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात मोठी क्रूज आयकॉन ऑफ द सीजची लांबी ही किती फूट आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 1198। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, 2023-24 अंदासाठी पुरुषांच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धेत कोणत्या राज्यांनी नागेश ट्रॉफी ही जिंकली होती? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, कर्नाटक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात मोठी क्रूज आयकॉन ऑफ द सीजचे वजन हे किती टन आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 2,50,800। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, दरवर्षी जागतिक कर्करोग दिन हा कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 4 फेब्रुवारी रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, देशातील पहिले बीच गेम्स 2024चे आयोजन हे कोणत्या बीचवर करण्यात आले? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, गोगला बीच, दीव व दमन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग म्हणून कोणत्या शैक्षणिक संस्थेने ह्युमन DNA बँक सुरू केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, बनारस हिंदू विद्यापीठ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, प्राईम फाउंडेशन चेन्नईकडून देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार यंदा देशातील किती खासदारांना जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 5। पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 17. नुकतीच भारत सरकारच्या मुख्य जलतज्ञांची भूमिका ही कोणी स्वीकारले? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 व्हाईस ॲडमिरल लोचन सिंग पठानिया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. या वर्षीच्या संसद रत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती खासदाराचा समावेश आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतामध्ये तांदळाची किरकोळ किंमत ही प्रति किलो किती आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 29 रुपये किलो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना यावर्षीचा संसद रत्न खासदार पुरस्कार हा जाहीर झाला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 डॉक्टर अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना कितव्यांदा संसद रत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 तिसऱ्यांदा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन हे करण्यात आले होते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 अहमदाबाद येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किती टक्के मतदान हे झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 40. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने बहिष्कार घातला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 बांगलादेश युनिनिस्ट पार्टी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. केंद्र सरकारच्या फार्मर ID या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची निवड ही झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूया. तर मित्रांनो थँक्यू.